नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज 25 तारखेला MH-BCA, BBA, BMS आणि BBM CETची आन्सर की आउट होणार आहे. त्यासोबतच क्वेश्चन पेपर, तुमचा रिस्पॉन्स आणि ऑफिशियल आन्सर की हे सुद्धा आज डिक्लेअर होणार आहे. तर मित्रांनो, यासोबतच तुम्हाला एक खूप छान अपॉर्च्युनिटी भेटणार आहे की तुम्ही स्कोअर इन्क्रीज करून घेऊ शकता. तर चला आपण ते बघूया की तुम्ही कसं आणि कधी आणि कुठे या गोष्टी करू शकता. तर मित्रांनो, काल एक नोटीस आली होती MSc सेल कडून. ती म्हणजे शेड्यूल फॉर डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, करेक्ट आन्सर की अँड सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हियन्स. आता बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येईल की तुमची आन्सर की आणि ऑफिशियल आन्सर की मध्ये बराचसा डिफरन्स असेल. आता काही काही क्वेश्चन मध्ये तुमचे चेंजेस असू शकतात आणि जर तुम्हाला गॅरंटी असेल की तुमचं आन्सर बरोबर असेल आणि ऑफिशियल आन्सर की मध्ये जे आन्सर दिलंय ते चुकीचं असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे खूप छान अपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्ही तुमचे मार्क्स वाढवून घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला एक खूप सिंपल गोष्ट करायची आहे. ते म्हणजे तुमच्या लॉग इन पेजमध्ये जाऊन सगळे लॉग इन वगैरे करून तुम्हाला एक ऑब्जेक्शन रेज करायचा आहे. तुम्हाला जो क्वेश्चन तुमचा राईट वाटतो आणि ऑफिशियल आन्सर कीमध्ये चुकीचा वाटतो, त्याबद्दल एक ग्रीव्हियन्स किंवा एक ऑब्जेक्शन तुम्हाला रेज करायचं आहे आणि त्याची डेट आहे 25 जुलै ते 27 जुलै या डेटमध्ये तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. आणि एक मेन गोष्ट ही म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मागे ₹1000 पे करावे लागतील. तर तुम्ही ही गोष्ट तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला कंप्लीट 100% कन्फर्मेशन असेल की तुमचा आन्सर बरोबर आहे आणि ऑफिशियल आन्सर कीचं आन्सर चुकीचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जे पेमेंट तुम्ही करताय ती कम्प्लिटली नॉन रिफंडेबल आहे. सो तुमचे पैसे वापस येणार नाहीयेत. ठीक आहे. आणि तुम्ही जेव्हा कोणताही ऑब्जेक्शन किंवा ग्रीव्हियन्स रेज कराल, तुम्हाला पूर्ण अपडेट तुमच्या लॉग इन पेजमध्ये दिसून जाईल. तर मित्रांनो, तुमची एक खूप छान संधी आहे. इथे तुम्ही तुमचे स्कोअर वाढून मिळतील. तर नक्की या गोष्टीचा लाभ घ्या. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. नवीन असाल तर लाईक आणि शेअर करा. ठीक आहे. चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.